सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. भारताची नदी प्रणाली ही भूगोलविषयी टू द एक्झाम पॉईंट जे प्रश्न आले होते त्याचा दुसरा पार्ट आणि शेवटचा पार्ट आहे. ओके, व्हिडिओ थोडा कमी वेळाचा होईल, परंतु आपलं भारताचा भूगोल जे 2022 ते 2025 या डिसेंबर 2025 या काळात जे परीक्षेत प्रश्न आले होते ते सगळं कव्हर करणार आहोत. तर मग आजचा बघा, द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते आहे जे महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यामध्ये पसरलेले? तर गोदावरी खोरे. द्वीपकल्पी खोरे म्हणजे कसं असतंय, द्वीपकल्पी भारत म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगड, इकडं आंध्र प्रदेश, हे जो पट्टा आहे, ओके, तो पट्टा द्वीपकल्पी समजून घ्यायचं. आणि त्याच्यात सगळ्यात मोठी नदी कोणती आहे? गोदावरी. ज्याची नदी मोठी त्याचं काय होणार आहे, त्याच्यामुळं काय इरिगेशन जास्त होणार आहे, म्हणजे त्याचं जे क्षेत्र आहे नदीचं ते जास्त राहतं, म्हणून ती नदीची खोरं गोदावरीचं जास्त आहे. ती गोदावरी नदी कुठे, आता ही कोणती नदी, गोदावरी कोणती आहे? पूर्ववाहिनी. ओके, पूर्ववाहिनी म्हणजे गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वरला होतो. महाराष्ट्रातील जिल्हे वाहत ते आता आंध्र प्रदेशमध्ये शेवटच्या आंध्र प्रदेश राज्यात जाते आणि तिथून ती बंगालच्या उपसागराला मिळते. ज्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात त्या सर्व काय आहेत? पूर्ववाहिनी नद्या. ओके, असं. पुढे खालपैकी कोणती रूपनारायण नदी प्रणालीचे मुख्य उपनदी नाही? ओके, तर पुनपुन. हे माझ्या बी वाचण्यात आलं नाही, कृपया हे तुम्ही बी आहे ना गुगल करावे आणि थोडी एक्स्ट्रीम माहिती करून घ्यावं. आता ही परीक्षा कशी TCS पॅटर्न असा एखादी प्रश्न असतो, 100पैकी 1-2 प्रश्न असतात जे आउट ऑफ द बॉक्स असतात. कदाचित आपण कधी वाचलं असेल तर ते ओकेच आहे. डॅश डॅश नदी हिमालयाच्या पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते. आता एक नकाशा ज्यावेळेस बघता तुम्ही, ओके, त्यावेळेस तुम्हाला दिशा माहिती पाहिजे. इकडली दिशा ही पूर्व. ओके, आता इकडून जी नदी येत आहे ती नदी जी ब्रह्मपुत्र आहे ती भारताच्या ही नदी हिमालय, ओके, तिची पूर्व दिशाच ठरवणार. ओके, कोणत्या नद्या कुठे आहेत ते लक्षात जर आलं तर तुम्हाला बऱ्यापैकी उत्तरं क्लिअर होतात. म्हणजे भूगोलचा अभ्यास करत असताना मॅप समोर ठेवायचे आणि प्रत्यक्ष ते पॉईंटला बघायचे काही दिवस. ओके, मगच तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील, म्हणजे थोडं लवकर क्लिक होईल. खालीपैकी कोणते धरण चंबळखोरे प्रकल्पाचा भाग नाही? टिकरपाडा हे धरण त्या चंबळखोरे प्रकल्पाचा भाग नाही. भारताच्या उत्तरेकडील मैदानाची निर्मिती डॅश डॅश प्रमुख नदी प्रणालीच्या परस्पर क्रियेमुळे झालेली आहे. उत्तरेकडील हे गंगा, यमुना, ओके, अशा 3 नदी आहेत ते. तर 3 नदी. पुढे आहे चंद्र आणि भागा या 2 प्रवाहांच्या संगमातून कोणत्या नदीचा उगम होतो? तर चेनाब या नदीचा उगम होतो. खालीपैकी कोणती नदी द्वीपकल्पीय भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे? तर ती कृष्णा नदी आहे. ओके, गोदावरी नदीच्या नंतरीचा क्रमांक लागतो द्वीपकल्पीय भारतातील, बरं का. घागरा नदीचं एकूण लांबी ही 1080 किलोमीटर आहे. गोदावरीची देखील विचारलेलं आहे, कृष्णाची विचारलेलं आहे, म्हणजे एकूण ज्या नद्याचे डिस्टन्स आहे ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कोणती नदी हिमालयाच्या सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते? पुन्हा एकदा रिपीटेड प्रश्न आहे, ती ब्रह्मपुत्रा. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही? म्हणजे कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नाही? तर साबरमती ही आपले पश्चिम वाहिनी आहे, पूर्ववाहिनी. ज्या नद्या पूर्वेकडे वाहतात त्या बंगालच्या उपसागराला मिळतात, ज्या पश्चिमेकडे वाहतात त्या अरबी समुद्राला मिळतात. त्यामध्ये नर्मदा आहे, तापी आहे, ओके, साबरमती आहे, त्या पश्चिम वाहिनी आहेत. परंतु गोदावरी आहे, हे कृष्णा आहे, हे सगळ्या कोणत्या पूर्वेकडे वाहतात आणि त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. दक्षिण गंगा ही कोणत्या नदीची दुसरी नाव आहे? गोदावरी. कारण ती दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापत असते आणि त्यामुळं काय होत असतं, ती एक प्रकारे गंगा नदी, जसं भारतामध्ये स्थान आहे गंगा नदीचं तसंच दक्षिण गंगा म्हणून गोदावरी नदीला ओळखलं गेलेलं आहे. पुढे आहे गंगा कृती आराखडा हा कोट्यावधींचा प्रकल्प जवळपास डॅश डॅशमध्ये आला होता कारण गंगेतील पाण्याची गुणवत्ता खूपच निकृष्ट होती. तर 1985 आणखीन ही गंगा स्वच्छता अभियान वगैरे चालूच आहेत. पुढे खालीलपैकी कोणता पर्याय कृष्णा नदीच्या उपनद्यांच्या संदर्भात सत्य नाही? तर तुंगभद्रा ही डाव्या तीरावर येऊन मिळणारी उपनदी ही विधान चुकीचं आहे. प्रश्नाचे प्रकार लक्षात घ्या आपल्याला व्हिडिओमधून. जर तुम्ही म्हणाल की ही सर एवढं का सांगलेलं आहे असं शॉर्टमध्ये, जोपर्यंत तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप समजणार नाही. काही मुलांनी पुस्तक घेतले असतील, काही नाही,
परंतु कसं असतं, व्हिडिओमार्फत बरेच विद्यार्थी हे ऐकून हे करत असतात. प्रश्नाचा पॅटर्न कुणीही सांगत नाही, त्यामुळं मी कमी वेळेत जास्त प्रश्नाचा पॅटर्न मला सांगायचा आहे, कारण आपल्याला शेवटी जॉबशी मतलब आहे. ओके, पुढे आहे. आता इथं काय दिलेलं आहे, सगळं विधान दिलेले आहेत. मल्टिपल चॉईस म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असल्यासारखंच आहे. गोदावरी नदी खोऱ्याबद्दल दिलेलं आहे आणि कोणती विधान योग्य आहेत. आपण तिन्ही विधान जे आहेत ते बरोबर असलेले इथं लिहिलेलं आहे. पुढे आहे, गोदावरी नदी ही द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदी आहे आणि ती दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. बघा, जर तुम्ही कंटिन्यू ह्या परीक्षेला जाण्यापूर्वी जर वाचन केले असते, प्रश्नच नुसते, तर तुमचं बऱ्यापैकी कव्हर झालं असतं. DVT 2023ला हा प्रश्न होता, म्हणजे 2024-25ला देखील तेच प्रश्न होते. म्हणजे कसं झालं, म्हणजे जे नवीन विद्यार्थी होते त्यांचं चुकायला नाही पाहिजे, म्हणजे त्यांना नवीन कळालं असतं, जुन्या विद्यार्थ्यांना तर चुकलंच नाही पाहिजे होती. ओके, गोदावरी नदी ही द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदी आहे आणि ती दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. ते बरोबरच आहे. ही नदी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळ समुद्रसपाटीपासून सरासरी 1067 मीटर उंचीवर सह्याद्री पर्वतरांगात उगम पावते आणि दख्खनच्या पठारातून जात पश्चिम घाटातून पूर्व घाटाकडे वाहत जाते. तर ही पण बरोबर आहे. आता पूर्व घाटाकडे म्हणजेच बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते ती. मुख्य नदी ही तेलंगणा, महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगड या राज्यामध्ये आंतरराज्यीय सीमा तयार करते. तर ही तिन्ही विधान काय ते बरोबर आहेत. पुढे आहे, जेव्हा नद्या त्यांचे पाणी सर्व दिशांमधून तलाव किंवा खळग्यात सोडतात तेव्हा तो आकृतिबंध डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. तर अभिकेंद्री आणि अभिकेंद्री हे दोन प्रकार आहेत. हे तुम्हाला भूगोल म्हणजे नदी प्रणालीमध्ये वाचता येईल. पुरामुळे दरवर्षी भरणारे नवे जलोढ खालीलपैकी कोणते आहे, तर ते खादर. ओके, खादर, भांगर हे सगळं कन्सेप्ट क्लिअर करा. ह्या दोन्हीवर प्रश्न आलेला आहे. पुन्हा भाबरवर प्रश्न आलेला आहे. मध्य उच्च प्रदेश, सेंट्रल हायलँड्स हे क्षेत्र उत्तर भारतीय मैदानी व नदी यांच्या मध्यभागी नर्मदा नदी. ओके, प्रश्न कसा आहे ते एकदा समजून घेऊया आपण. मध्य उच्च प्रदेश हे क्षेत्र उत्तर भारतीय मैदान व नर्मदा नदी यांच्या मध्यभागी आहे. हे जे आहे प्राकृतिक भूगोलमध्ये. सेंट्रल हायलँड्स हे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि नर्मदा नदी. ओके, महाराष्ट्राच्या इकडं पश्चिमेकडे होते. तो मॅप तुम्हाला दाखवून देतो नॉर्मल. आता हे PYQ आहे, परंतु काही गोष्टी सांगणं आवश्यकच पडलेलं आहे. इकडे ही नर्मदा नदी आहे बरोबर, आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेश ही इकडे आहे आणि हायलँड्स जे आहेत तेही इथं आहेत बरोबर. त्या दोघांच्या दरम्यान काय मध्य उच्च प्रदेश आहे. पुढे डॅश डॅश ही द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. तर ती तापी नदी द्वीपकल्पीय आहे, इकडे लक्षात घ्या. ह्या शब्दाकडे बी फोकस करा. गोरीगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळ हिमालयातील मिलम हिमनद्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी उगम पावते. शरयू. तिबेटी प्रदेशातील बोखरचू. ओके, हे जवळचं आहे 31°15'. ओके, दक्षिण अक्षांश ते आणि 81°40' हे पूर्व रेखांश जवळच्या हिमनदीपासून कैलास पर्वताच्या 4164 मीटर उंचीवर खालीलपैकी कोणती नद्या प्रणालीचा उगम होतो. तर सिंधू नदी प्रणाली. खालीलपैकी कोणत्या नदीवर तेलैया जसं उच्चार आहे तसं धरण बांधले आहे. तर बाराकर नदीवर. खालीलपैकी कोणते पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती, तर ती तापी नदी. आता बाकीच्या पूर्ववाहिनी होत्या. नर्मदा नदीची लांबी 1312 किलोमीटर आहे, त्यापैकी महाराष्ट्रात 77.5 किलोमीटर वाहते. अमरकंटक पर्वतरांगेतून उगम पावणाऱ्या नद्या कशाचे उत्तम उदाहरण आहे. अरिय निसारण प्रारूप. मी तुम्हाला म्हटलं ना, अपिकेंद्री नदी प्रणाली जी आहे त्याचं कसे प्रकारे आहे ते तुम्हाला वाचण्यात येईल तिथं. तिरुचिरापल्ली हे डॅश डॅश नदीच्या काठावर आहे, तर ते कावेरी नदीच्या काठावर. हैदराबाद डॅश डॅश नदीच्या तीरावर आहे. मुशी नदी. रिपीटेड प्रश्न आहे, हे पण रिपीटेड प्रश्न आहे. मथुरा शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे, तर ते यमुना नदीच्या काठावर. कोणत्या नदीवर नागार्जुन सागर धरण बांधण्यात आलेले आहे, तर ते कृष्णा नदीच्या. खालीलपैकी कोणत्या राज्यातून कावेरी नदीचा उगम होतो, तर ते कर्नाटक. ओके, खूप प्रश्न रिपीटेड आहेत, मी मुद्दाम रिपीट म्हणून सांगतोय. आता तुम्ही नाही वाचले असेल, पण तुम्ही प्रत्येक प्रश्नपत्रिका पोलीस भरतीसह UPSC MPSCची वाचतो, त्यामुळं मला माहिती आहे की किती रिपीट प्रश्न होतात, म्हणून मी मुद्दाम त्यावेळेस सांगत असतो. अहमदाबाद डॅश डॅश नदीच्या काठावर आहे, तर ते साबरमती नदीच्या काठावर आहे. हा देखील रिपीटेड प्रश्न आहे.
सुबनसिरी नदीवर नुकताच बांधण्यात आलेला दापोरिजी पूल कोणत्या राज्यात आहे? अरुणाचल प्रदेश. हे चर्चेत आहे कारण करंट अफेअर्सच्या संदर्भात खूप महत्त्वाचा पॉईंट होता तो. मानस ही ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे. नर्मदा नदी कोणत्या टेकड्यामधून उगम पावते? तर ते अमरकंटक या टेकड्यामधून. खालीलपैकी कोणत्या राज्यात गांधीसागर धरण आहे? तर ते मध्य प्रदेश. ओके. बिस्त दोआब क्षेत्र खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये वसलेले आहे? तर बियास आणि सतलज. हरित क्रांतीचा घटक म्हणून भारत सरकारने तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात सुरू केलेला पहिला सिंचन प्रकल्प कोणता आहे? तर ते नागार्जुन सागर. ओके. आता आहे शेवटचे प्रश्न. झेलम ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? सिंधू या नदीची उपनदी आहे. झेलम, रावी, बियास. खालीलपैकी कोणती नदी महानदीची उपनदी आहे? तर ती शिवनाथ. वेम्बनाड सरोवराला प्रामुख्याने कोणत्या नदी प्रणालीद्वारे पाणी पुरवठा होतो? तर पेरियार. ओके. हे रिपीटेड प्रश्न आहे. ग्रेट इंडियन डेझर्टबद्दलचे खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? लुनी नदी ग्रेट इंडियन डेझर्टच्या उत्तरेकडील भागात वाहते. ही विधान चुकीचं आहे. ओके. आता प्रश्नाचं स्वरूप काय हे लक्षात घ्यायचं आहे. आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षांश व रेखांश बनवणार. अक्षांश व रेषांश म्हणजे काय, का नाही, हे थोडंसं प्रॅक्टिकल समजून घ्यायचं, परंतु PYQ जे आहे ते समजून घेता येईल. अक्षांश, ओके, आडव्या रेषा, अक्षांश, रेखांश म्हणजे उभ्या रेषा, हे पृथ्वीवर जे असते. ओके. ह्याच्यावर देखील प्रश्न रिपीट भरपूर वेळेस पडलेला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि कृपया करून टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला काय योग्य वाटेल ते बघा आणि मग पुढचं टेस्ट वगैरे जॉईन करायचं असेल करू शकता. ओके. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.